तू खूप मेहनत करतोयस, कष्ट करतोयस, दिवस रात्र झटतोयस, पण तरीही यश काही तुझ्या पदरात येत नाही. प्रत्येक वेळी तू आशा ठेवतोस आणि प्रत्येक वेळी तुझ्या पदरी येते ती निराशा. मनात प्रश्न निर्माण होतात. देवा, मी काय चूक करतोय? माझं काय चुकतंय? नेहमी अपयश मला काय येत आहे? मी किती कष्ट करत आहे, तरीही यश का येत नाही? जर असं वाटत असेल ना मैत्रिणींनो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज श्री स्वामी समर्थ महाराज स्वतः तुला याचं उत्तर देणार आहेत. तर मैत्रिणींनो, स्वामी म्हणतात, अपयश म्हणजे तुझं नशीब खराब नाही. नशिबाला तो दोष देऊ नकोस. तर ती तुझ्यासाठी एक शिकवण आहे. तू हरला नाहीस रे. तुला अजून तयार केलं जातंय. जसं सोनं आगीत तापवलं जातं ना, जसं आगीत तापवून ते पिवळं करून सोनं होतं, तसंच तुझं आयुष्य तुला मजबूत बनवायचं आहे. आजचं अपयश वाटतंय तुला तेच उद्या तुझ्या यशाची कथा बनणार आहे. मैत्रिणींनो, अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे कितीही अपयश होऊ, खचून जाऊ नका. उलट जिद्दीने त्या प्रयत्नाच्या मागे, तुमच्या ध्येयाच्या मागे तुम्ही जिद्दीने लागा. यश तुमच्यापासून दूर जाणार नाही. ते तुमच्या जवळ नक्कीच येणार. तू मेहनत करतोय, पण काही गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. कदाचित तू जी मेहनत करतो आहे त्याची दिशा चुकीची असेल. कदाचित तुझी वेळ आणखी आलेली नसेल, किंवा देव तुला काहीतरी मोठं देण्यासाठी थांबवत आहे. स्वामी सांगतात, जे तुला मिळत नाही ते तुझ्यासाठी योग्य नसतं, आणि जे तुझ्यासाठी योग्य आहे ते तुला नक्की मिळणार आहे. तर आपण यामध्ये काय करा? तर स्वतःवर विश्वास ठेवणं फार महत्वाचं आहे. सगळे तुला नकार देतील, पण तू स्वतःला कधीच नकार देऊ नकोस. जरी तुला अपयश अपयश येत असेल, मी तुला सगळेजण धुडकावून लावत असेल, पण तू स्वतःला खंबीर ठेव आणि सरळ लढत जा. स्वतःवर 100% विश्वास ठेव. यश एका दिवसात मिळत नाही रे. ते रोजच्या छोट्या प्रयत्नातून तयार होत असतं. ताण, चिंता, भीती हे तुझं लक्ष विचलित करतील. तुझं मन विचलित होईल. पण तू दररोज काही वेळ मेडिटेशन कर, नामस्मरण कर, जप कर, ध्यान धारणा कर आणि तुझं मन शांत कर, एकाग्र कर, तुझ्या ध्येयाकडे मन केंद्रित कर. दुसऱ्यांचे यश पाहून स्वतःला कमी समजू नकोस. कारण प्रत्येकाची वेळ वेगवेगळी असते. प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगवेगळी असते. अपयश म्हणजे चूक नाही रे. ती सुधारण्याची साधी संधी आहे आपल्यासाठी. तू जे विचार करतोस ना, तसंच आयुष्य घडत असतं. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार कर, की माझं ध्येय पूर्ण होणार आहे. मी माझ्या ध्येयाकडे जाणारच आहे आणि हे माझ्याकडनं होणारच आहे, असा विचार ठेव. जेणेकरून तुझं ध्येय तुझ्याकडनं साध्य होईल. जेव्हा काही समजत नाही ना, तेव्हा तू फक्त देवावर सोडून दे. मग बघ कसं यश तुला प्राप्त होते. स्वामी म्हणतात, बाळा, तू थकलास का? पण थांबू नकोस हा. तुझं यश तुझ्या खूप जवळ आलेलं आहे. फक्त थोडा वेळ अजून प्रयत्न कर. मी तुझ्या पाठीशी आहे. तू घाबरू नकोस. आणि तू तुझ्या लढाईमध्ये एकटा नाहीस. मी तुझ्या बरोबर आहे. तू जे आज अश्रू ढाळतोयस ना, ते वाया जाणार नाही. त्याची किंमत खूप मोठी होणार आहे. कारण तुझं ध्येय
फार मोठा आहे. प्रत्येक वेदना, प्रत्येक संघर्ष तुला मोठं बनवण्यासाठीच आहे. आणि हे सगळं काही तुझ्यासाठीच चालू आहे. एक दिवस असा येईल जेव्हा तू मागे वळून बघशील ना, तेव्हा तू म्हणशील, धन्यवाद देवा त्या अपयशासाठी, कारण त्यानेच मला आज इथपर्यंत आणलं आणि त्याचमुळे मी माझ्या कार्यात यशस्वी झालो आणि मला भरभरून यश मिळालं. देवा मी तुझा खूप आभारी आहे, अशी तू माझ्याकडे प्रार्थना करशील आणि कृतज्ञता व्यक्त करशील. तर मैत्रिणींनो आणि माझ्या स्वामी भक्तांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर ही करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट्स मध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मैत्रिणींना कथेतून एकच बोध मिळतो की आपल्यावर कितीही संकट येऊ दे आणि जर आपण कितीही कष्ट करून जर यश येत नसेल तर प्लीज खचून न जाता, न डगमगता, विश्वास ठेवून, मनावर विश्वास ठेवून, स्वतःवर विश्वास ठेवून ठामपणे आपल्या कार्याला सुरुवात करावी. जेणेकरून आपले यश नक्कीच प्राप्त होईल. तर अशाच महत्वाच्या गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की नक्की कळवा.